बघून कळलंच असेल आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय दोडक्याची सुकी भाजी। पाण्याचा अजिबात वापर न करता दोडक्याची भाजी बनवतोय आपण। टिफिनसाठी अतिशय उत्तम रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं दोडके घेतलेत, त्याच्या ज्या वरच्या शिरा असतात त्या पूर्णपणे काढून घेतलेत। दोडके शिरा काढायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। जर तुम्ही नंतर धुतले तर मग आपली भाजी थोडीशी चिपचिपे प्रकारची होऊन जाईल, म्हणून दोडके आधीच धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायचे। आणि तुम्हाला हवा असल्यास त्या आकारात तुम्ही दोडके कट करून घेऊ शकता। तुम्ही लांब लांब सुद्धा ठेवू शकता। इथे मी बारीक कट करून घेतलेत, कारण मी पाण्याचा वापर करणार नाहीये, कारण मग ते लवकर शिजायला सुद्धा पाहिजे, म्हणून मी इथं बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तर आता त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलाय। तुम्ही हे सगळे जे जिन्नस आहेत ते तुमच्या चॉईसनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता। हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आपल्याला, खूप जास्त पण भाजायचे नाहीये, कारण आपण ते नंतर परतणारच आहे। फक्त त्याचा कच्चापणा बऱ्यापैकी गेला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। तर आपले शेंगदाणे आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मिक्सरमध्ये याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण म्हणजे भरड काढायची आहे, जास्त खूप बारीक करत बसायचं नाही, नाहीतर मग आपली भाजी एवढी टेस्टला छान लागत नाही। तर मी इथं तेल घेते फोडणीसाठी। तेलामध्ये थोडंसं जिरा आणि आपण जे शेंगदाणे, मिरची आणि लसूण याचं वाटण तयार करून घेतलं होतं जाडसर, ते वाटून टाकून घ्यायचे। आता वाटण आधी आपण यासाठी परततोय, कारण दोडका जो असतो तो वाफेतच शिजतो आणि त्याला स्वतःचं असं पाणी असतं आणि त्याच्यात तो शिजून जातो, त्याला पाण्याची दुसऱ्या गरज नसते। पण आपल्याला भाजी तर थोडीशी मोकळी हवी आहे, म्हणजे खूप जास्त अशी शिजलेली किंवा ओव्हरकुक झालेली नको आहे, म्हणून मी शेंगदाणे आधी घालते आहे। कारण मग शेंगदाण्यांमुळे काय होतं, जे पाणी आपलं दोडक्याचं इन्क्रीज होणार आहे ते शेंगदाण्यांमुळे थोडंसं ऑब्झर्व होऊन जाईल, म्हणून मी शेंगदाणे आधी परतते आहे। तर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला आपले म्हणजे दोडक्याची भाजी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या भाजीत पाणी घालायचं नाही आहे, त्याच्यामुळे ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून एकसारखी शिजली जाईल। तर मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि त्यात एक करायचं आहे आपल्याला, वरून ताट ठेवायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही जरी खोलगट भांड्यात करत असाल ना तर तुम्हाला पाणी वरून ठेवायची अजिबातच आवश्यकता नाही आहे, पण मी तर पॅनमध्ये करते म्हणून वरून पाणी घालते आहे, जेणेकरून आपली भाजी करपू नये। आपली भाजी करपण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी वरून इथं पाणी घालून घेते आहे। मी हे पाणी भाजीत घालणार नाही आहे अजिबातच। तर मी आता एकदा ताट काढून घेतलं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली। तर तुम्ही बघू शकता भाजीच्या कलरमध्ये थोडासा चेंज आलेला आहे। 50% आपले दोडके व्यवस्थित शिजलेले, 50 ते 60%। आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं 2 ते 3 मिनटं। परत मी ते पाणी यात घातलेलं नाही आहे, फक्त भाजी करपू नये म्हणून मी वरून ते ठेवलं होतं। आता आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर ती व्यवस्थित शिजलेली आहे। यात खूप जास्त मसाले वगैरे घालत बसायचे नाही आहे, खूप जास्त मसाले वगैरे घातले की भाज्यांची चव कळत नाही, म्हणून मी बऱ्यापैकी भाज्यांमध्ये खूप असं मसाल्यांचा यूज करत नाही, सिंपलच करते। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित। सगळ्यात लास्टला याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन। आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये